हो, चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श म्हणजेच गुड टच आणि बॅड टच आणि सायबर गुन्हे म्हणजेच सायबर क्राईम हे दोन्ही मुलांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे विषय आहेत। मुलांना या दोन्ही गोष्टींमधून स्वतःचे संरक्षण करायला शिकविणे आवश्यक आहे। एकत्रितपणे चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श तसेच सायबर गुन्हे याबद्दल मुलांना शिक्षण देणे सध्या महत्त्वाचं झालं आहे। यामुळे मुले शारीरिक आणि ऑनलाइन या दोन्ही ठिकाणी सुरक्षित राहू शकतील। एकंदरीत त्यांना भविष्यातील आव्हानांसाठी तयार करणे हा मुख्य उद्देश समोर ठेवून शुक्रवारी 20 जून रोजी मनोर पोलीस ठाणे हद्दीतील लाल बहादूर शास्त्री हायस्कूल शाळा महाविद्यालयामध्ये जनसंवाद अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेवेळी सायबर गुन्हे याबाबत जनजागृती करण्यात आली। तसेच महिला अत्याचार, गुड टच, बॅड टच, सायबर क्राईम, डायल 112, लैंगिक अत्याचार, रस्ते सुरक्षा व वाहतूक जागरूकता, महिला व बालकांची सुरक्षितता तसेच विशेष करून बालविवाह मुक्त भारत या विषयावर शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्याशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले। तसेच त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांचे निरसन करण्यात आले। या दरम्यान सायकलीने भारत भ्रमण करणाऱ्या आंध्र प्रदेश राज्यातील गिर्यारोहक समीरा खान यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना आपले अनुभव सांगून प्रोत्साहित केले। या कार्यशाळेस 200 ते 250 विद्यार्थी व शिक्षक हजर होते। तर या कार्यशाळेचे आयोजन पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विनायक नरळे, बोईसर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक, अतिरिक्त कार्यभार पालघर विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणवीर बैस तसेच मनोर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले होते।